पूर्ण व्हायच्या आतच सरकार झुकलं. सरकारने घेतले 2 मोठे निर्णय. मराठा बांधव अक्षरशः नाचू लागले. ही बातमी टीव्हीवर आली आणि मराठा बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. सरकारने आत्ताच 2 मोठे निर्णय जाहीर केले, ज्यामुळे मराठी बांधव आनंदाने नाचू लागलेत. मराठी बांधवांचा हा एक मोठा विजय मानला जातोय. आझाद मैदानात सुरू असणार मराठा आरक्षणासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला 24 तासही पूर्ण झाले नाही आणि तेवढ्यात सरकारने 2 मोठे निर्णय घेतले. आजची सकाळ एक ऐतिहासिक आणि आनंदाची बातमी घेऊन आली. होय, तुम्ही जे ऐकताय ते खरं आहे. आंदोलनाला 24 तास पूर्ण व्हायच्या आत सरकारचे 2 मोठे निर्णय जाहीर. हे निर्णय ऐकून मराठा बांधव अक्षरशः नाचू लागले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल रात्री मुंबईत दाखल झाले. त्यांनी विनोद तावडे यांच्याकडून आंदोलनाची माहिती घेतली. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक होणार, पण त्याआधीच सरकारने 2 मोठे निर्णय घेऊन टाकले, ज्यामुळे मराठा बांधव अक्षरशः नाचू लागले. मराठ्यांचा गणमिकावा यशस्वी झाला. एक गाव 2 तुकडे होणार. आरक्षणासंदर्भात 2 मोठे निर्णय. मग कोणते ते 2 मोठे निर्णय आहेत की ज्यामुळे आरक्षणाचे एक गाव 2 तुकडे होणार आहेत? सरकारने वेगवान हालचाली सुरू केल्यात आणि त्यातून हे 2 निर्णय घेतले. याच्या मागच कारण काय आहे? मनोज जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेत काल झाली. त्या परिषदेत जे ते बोलले होते ते आता सरकार करत आहे. तर मग काय मोठे 2 निर्णय घेतलेले आहेत आरक्षणाविषयी, त्याचा मराठा आरक्षणावर काय परिणाम होणार? ही इतकी मोठी आनंदाची बातमी काय आहे ज्यामुळे मराठा बांधव नाचू लागले? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. सकाळपासून आझाद मैदानावर संघर्ष. योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केला. आंदोलन सुरू केलाय, ज्यासाठी ते आंतरवाली सराटे इथून निघाले होते. त्यांच्यासोबत राज्याच्या कानकोपऱ्यातून लाखो मराठा समाजाचा महासागर मुंबईच्या दिशेने निघाला होता आणि हेच वादळ मुंबईत दाखल झालं. अक्षरशः एक मोठा जनसमुदाय मुंबईमध्ये दाखल झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात महारांच्या महासागरात भरून गेला होता. जागा मिळेल तिथे मराठा बांधवांनी रात्र काढली. त्यांच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं, आरक्षणाचं. काल दिवसभर हे आंदोलन सुरू होतं, उपोषण सुरू होतं. संध्याकाळी मनोज दादा जरांगे पाटील यांनी जी आहे ती पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारने 2 मोठे निर्णय घेतले. हे 2 मोठे निर्णय इतके आनंददायी आहेत की ज्यामुळे मराठा बांधव नाचू लागले आहेत. लाखोंची गर्दी झाली होती. मुंबईमध्ये वाहतूक व्यवस्था कोलबली होती. मराठा बांधवांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केलं. मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मानवायद्वार उपोषण करत होते. मराठी बांधवांनी आपली ताकद सरकारला दाखवून दिली. पण काल पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला. चिखल आणि पावसातला संघर्ष काय सोपा नव्हता. रात्री मुसळधार पाऊस झाला. मैदानात चिखलात साम्राज्य पसरलं. बसायला जागा नव्हती, जेवायची सोय नव्हती, शौचालयाची व्यवस्था नव्हती. अनेक आंदोलक रस्त्यावर टँकर खाली आंघोळ करावी लागली. सरकारने या आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी आज सकाळीच 2 मोठे निर्णय घेण्यात आले. जे 2 निर्णय असे आहेत की ज्यामुळे या आरक्षणाच्या मुद्द्याचे एक गाव 2 तुकडे होणार आहे. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील यावर त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. टीव्हीला ही जशी बातमी आली तशी एकच खळबळ, एकच आनंदाचं वातावरण या मराठा आंदोलकावर त्या ठिकाणी आलेलं आहे. सगळ्या अडचणीवर मात करत आपल्या हक्कासाठी ठामपणे उभे होते. मराठी बांधव चिखलात उभे राहून पावसात भिजत उपाशीपोटी एका गोष्टीची वाट पाहत होते, म्हणजे न्यायाचे. आणि अखेर त्यांच्या या संघर्षाला एक मोठं यश आलंय. 24 तासाच्या आत सरकारने मोठा निर्णय घेतलाय. मग कोणते आहेत ते 2 मोठे निर्णय ज्यामुळे मराठा बांधव नाचू लागले? आपण हे पुढे पाहणार आहोत. मनोज दादा पाटलांचा गणिमिकावा आणि सरकारला दिलेला इशारा हा सफल झाला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी अतिशय संयमी पण कणखर भूमिका का घेतली? पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं, आम्ही मुंबई जाम केली. आता 2 तासात मुंबई मोकळी करा. मुंबईकरांना त्रास देऊ नका. त्यांची मन जिंका हा इशारा दिला होता आणि याच इशाऱ्याला अनुसरून सरकारने 2 मोठे निर्णय घेतले, ज्यामुळे मराठा बांधव नाचू लागले. आमच्या सगळ्या मागण्या मान्य करा. तुम्हाला मराठा समाजाची मन जिंकण्याची शेवटची संधी आहे. तुम्ही गोळ्या घातल्या तरी म्हणून जरंगी हलणार नाही. तुरुंगात टाकलं तरी उपोषण करेल. मराठ्यांच्या पोटात आरक्षणाचा गोळा टाकल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असं पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यावर सरकारच्या गोटात वेगवान हालचाली सुरू झाल्या. एका बाजूला महाराष्ट्र आरक्षणाची उपसमितीची बैठक बोलवण्यात आली, तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल झाले. त्यांनी विनोद तावडे यांच्याकडून आंदोलनाची संपूर्ण माहिती घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री त्या अजितदादा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. पण या घडामोडी घडत असतानाच आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी 2 मोठे निर्णय जाहीर केले. हे तेच मोठे 2 निर्णय आहेत जे टीव्हीला आले, ज्यामुळे व आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार, ज्यामुळे मराठा मानव अक्षरशः
नाचू लागले. मराठ्यांचा गणिमा कावा यशस्वी झाला. एक मोठा यश या आंदोलनाला मिळालेला आहे. एकीकडे सरकारचा दबाव वाढत होता तर दुसरीकडे आंदोलकांचे हाल सुरू होते. हॉटेल आणि फूड स्टॉल बंद असल्यामुळे जेवणाची अडचण झाली. स्वच्छतागृह नसल्यामुळे त्या ठिकाणी भरपूर अडचणी येत होत्या. आंदोलकांनी त्या ठिकाणी इतर लोकांनी त्यांना मदत केली. नाश्त्याची जेवणाची सोय केली. कुणी नवी मुंबईतून चक्क क्रेडा घेऊन आंदोलनात सहभागी झालं. कुणी मिळेल त्या जागी सीएसटी स्टेशनवर पथारी पसरून रात्र काढली. अडचणी असूनही जे आहे यांचा उत्साह कमी झाला नव्हता. निर्धार पक्का होता. आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही जाणार नाही आणि त्याच निर्धारापुढे सरकारला निर्णय घ्यावा लागला. 24 तासाच्या आत सरकारने 2 मोठे निर्णय घेऊन मराठा समाजाला मोठा दिलासा दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या अत्यंत स्पष्ट आणि कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या आहेत. त्यांची पहिली सगळ्यात महत्त्वाची मागणी होती की मराठा कुणबी एकच आहोत. अंमलबजावणी झाली पाहिजे. आता पहा 2 मोठे निर्णय कशाच्या धर्तीवर घेण्यात आले. पहिली मागणी अशी होती की मराठा आणि कुणबी एक आहे. अंमलबजावणी झाली पाहिजे. दुसरी मागणी हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेटर लागू करा. ज्यांची नोंद कुणबीमध्ये सापडली त्यांच्या सगळे सोऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं. चौथी मागणी मराठा आंदोलकांवरले सगळे गुन्हे मागे घ्या. पाचवी मागणी आम्हाला कायद्यात बसणारा आणि टिकणार आरक्षण द्या. 5 मागण्या होत्या. वेळोवेळी याची त्या ठिकाणी मागणी त्यांनी केलेली होती. त्यांच्या मान्यवर ते ठाम आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी लाखो मराठा बांधव मुंबईत जमले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर सरकारने 2 मोठे निर्णय घेतले ज्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळात आला. राजकीय घडामोडी आणि सरकारची भूमिका कशी आहे. 2 निर्णय कशा पद्धतीने आहे. सुरुवातीला सरकारने आंदोलनाला 1 दिवस परवानगी दिली होती. काल महत्त्वाची घडामोड घडली की आंदोलकांनी दाखवलेली शिस्त, वाहतुकीला गेलेले सहकार्य पाहून ही परवानगी आणखी एका दिवसासाठी वाढवण्यात आली. आंदोलकांसाठी एक छोटा पण महत्त्वाचा विजय काल संध्याकाळी झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की सरकार मराठा आरक्षणाला देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे पण ते कायद्याच्या चौकटीत टिकणार आहे. असं त्यांनी काल वक्तव्य केलं होतं. पण आता अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहे. आंदोलनाचा वाढता दबाव त्यामुळे सरकारला ठोस पावलं उचलणं भाग होतं. त्यामुळे 2 महत्त्वाचे निर्णय सरकारने आज सकाळी जाहीर करून टाकले आणि हे निर्णय या आरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. मराठा बांधवांसाठी गठीत करण्यात आलेली जी वंशावळ समिती आहे हा एक पहिला महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मराठा बांधवांसाठी जी गठीत करण्यात आलेली वंशवळ समिती होती तिला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होई. मराठा कुणबी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे काम करणाऱ्या समितीला आता आणखी वेळ मिळाला आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळात आलाय. पहिला मोठा निर्णय ही समिती होती. या समितीला वंशवळ समितीला आता जवळपास 1 वर्षाहून अधिकचा जो आहे तो मुदतवाढ देण्यात आली. सगळ्यात मोठा निर्णय हा होता. दुसरा मोठा निर्णय असा होता की आता तालुकास्तरी तहसीलदारांच्या अध्यक्षस्थितीखाली वंशावळ समिती स्थापन करण्यात येणार आहे. याचाच अर्थ आता मराठा बांधवांना आपल्या वंशावळीच्या नोंदी घेण्यासाठी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मुंबई पुणेला हेलपाटे मारावे लागणार नाही. हे काम आता तुमच्या तालुक्याच्या ठिकाणीच होणार आहे. त्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि वेगवान होईल. हे 2 निर्णय मराठी आरक्षणाच्या लढ्यातील एक महिलाचा दगड आहे. यामुळे सगळे सोयरेच्या अंमलबजावणीला बळ मिळणार आहे आणि मराठी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मार्ग सुकर झाला आहेत. 24 तासाच्या आत सरकारने हे 2 मोठे निर्णय घेतल्यामुळे आता मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहेत. आता मराठा समाजाला ही आनंदाची बातमी आज सकाळीच मिळालेली आहे. आज दिवसभर मोठ्या घडामोडी घडणार आहेत. अमित शहा आज दिवसभर मुंबईतच असणार आहे. त्याबरोबर मराठा आरक्षणाची उपसमिती आहे सरकारची, त्यांची बैठक आज होणार आहे. नक्कीच त्यामधून आपल्याला काहीतरी महत्त्वाची माहिती मिळणार आहे. अशाच अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.